रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. आजपासून म्हणजेच 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत झालेली आहे आणि पहिलाच वार श्रावण महिन्याचा हा शुक्रवार आलेला आहे. शुक्रवारपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात ही होणार आहे. बघा, श्रावणामध्ये जेवढं महत्त्व श्रावणी सोमवारला आहे तेवढंच महत्त्व श्रावणातील शुक्रवारला पण आहे. श्रावणातल्या शुक्रवारी देवीची उपासना केली जाते. त्याचबरोबर वरदलक्ष्मीचं व्रत देखील केलं जातं. बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या श्रावणातील शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रताची देखील सुरुवात करतात. त्यामुळे श्रावणातील शुक्रवारला अत्यंत महत्त्व दिलं आहे. त्याचबरोबर श्रावणामध्ये ज्योतीचं पूजन देखील शुक्रवारी केलं जातं. ज्योतीचं पूजन उपवास म्हणजेच काय तर आपल्या मुलाबाळांसाठी प्रत्येक महिला हे व्रत करत असते. या दिवशी ज्योतीची पूजा केली जाते. आपल्या मुलांचं रक्षण व्हावं, आपल्या मुलींची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कामामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्य वाढावं, यासाठी हे ज्योतीचं पूजन जे आहे, जे व्रत आहे तर त्या महिला श्रावण महिन्याच्या शुक्रवारी करत असतात. त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिन्यातील शुक्रवारी अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. श्रावणामध्ये जर तुम्ही अन्नपूर्णा देवीला श्रावणातील शुक्रवारी ही वस्तू जर अर्पण केली तर बघा, आपलं जे काही दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाहीत त्या देखील आपल्याला आपल्या या पुण्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळू शकतं. आपण म्हणतो की आता माझा वाईट काळ सुरू आहे, माझं नशीब मला साथ देत नाही, मी खूप मेहनत करते किंवा खूप मेहनत करतो, मला पण तसं यश मिळत नाही, व्यवसाय आहे, खूप मेहनत घेतोय पण व्यवसाय नीट चालत नाही, तुमच्या पतीचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यांना त्यामध्ये हवं तसं यश मिळत नाही किंवा हवा तसा मोबदला मिळत नाही. बघा, आजच्या जगामध्ये पैसा देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण की पैसा असेल तरच बाकीच्या गोष्टी होतात. त्यामुळे आपली आर्थिक प्रगती ही होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा, मग जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील, आपल्याला कष्टाप्रमाणे फळ मिळत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा येण्यापेक्षा जाण्याचे मार्ग जास्त असतील तर बघा, पैसा कधीही येतोय आणि कधी जातोय हे देखील कळत नाही. मग आपल्याला या गोष्टीचा त्रास हा होतोच की बाबा असं का घडतंय की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येतच नाही किंवा एखाद्याला उसने पैसे दिलेले आहेत, ती व्यक्ती काहीतरी त्याला कामासाठी हवे होते त्यासाठी आपण ते दिलेत पण तो आता पुन्हा परत आपल्याला करतच नाही किंवा आपल्या स्वतःवर कर्ज आहे, अशा अनेक समस्या असतात. तर बघा, तुम्ही या श्रावणातील शुक्रवारी अन्नपूर्णा देवीला जर ही वस्तू अर्पण केली तर अनेक प्रकारच्या अशा अडचणीमधून, संकटामधून आणि विशेष करून पैशांच्या अडचणीमधून आपली सुटका होते आणि चांगल्या प्रकारे आपली आर्थिक प्रगती देखील होते. आपल्या कुटुंबाची, आपल्या पतीची, आपल्या स्वतःची, आपल्या मुलांची प्रगती ही चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे बघा, महिलांनी हे लक्षात घ्या, श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ही जी वस्तू आहे तर ती तुम्ही अन्नपूर्णा मातेला, अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. महिलांनी अन्नपूर्णा देवीची केलेली सेवा कधीच वाया जात नाही, कारण की बघा, प्रत्येक मुलीला तिची आई लग्न होत असताना, घरून येताना, तिच्याबरोबर सासरी जाताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती देत असते. याचं कारणच असं की आपल्या मुलीने सासरी जाऊन अन्नपूर्णा देवीप्रमाणे सासरी तिने अन्नपूर्णा व्हावं. शिवाय आपल्याला आपल्या मुलीचं आयुष्यामध्ये, तिच्या संसारामध्ये कशाचीही कमतरता भासू नये आणि आपल्या मुलीचा संसार हा सुखी समाधानी व्हावा, तिच्या घरामध्ये अखंड वैभवलक्ष्मी, अखंड लक्ष्मी नांदावी, हीच त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असतं. त्यामुळे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच. आणि लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर काही कारणामुळे तुम्हाला लग्नामध्ये दिलेली नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती न विसरता श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये आणा. खूप शुभ आहे आणि पवित्र सुद्धा आहे. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायलाच हवी. बघा, अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती देवी आहे. जर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्तीच नसेल तर बघा, हे चुकीचं आहे. आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे महादेवाची शिवपिंड पाहिजे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची देखील मूर्ती पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण की अन्नपूर्णा देवी हे साक्षात पार्वती देवी आहे आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असते त्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही, त्या घराची नेहमी प्रगती होते, त्या घरामध्ये ऐश्वर्य, वैभव, लक्ष्मी नांदते, अखंड वास करते. त्या घराला कोणत्याच प्रकारचं संकट जे आहे किंवा जे विघ्न आहे तर ते त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण की अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये असल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते.
आणि त्या घरावर शिवकृपा देखील असते. कारण की अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वतीचं रूप आणि जिथे पार्वती देवींचा वास आहे तिथेच भगवान शिवांचा देखील वास हा असतोच. त्यामुळे बघा, लक्षात घ्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नसेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही मूर्ती घरामध्ये आणा आणि दर शुक्रवारी ही वस्तू तुम्ही अन्नपूर्णा देवीला न विसरता अर्पण करा. आता बघा, तुम्हाला समजा श्रावणातील एखाद्या शुक्रवारी नाही जमलं, काही हरकत नाही. ज्या शुक्रवारी तुम्हाला हे जमते त्या शुक्रवारी तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करा. आता भले तुम्ही शुक्रवारचा उपवास करत नसाल किंवा तुमच्याकडून शक्य नाही श्रावणातील शुक्रवारचा उपवास करणं किंवा ज्योतीची पूजा करणं किंवा इतर गोष्टी करणं, तर फक्त हे जरी तुम्ही काम केलं तरी देखील श्रावणातल्या शुक्रवारी श्रावणाचं जे शुभफळ आहे, शुक्रवारचं जे शुभफळ आहे तर ते निश्चितच तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, आता आज श्रावणी शुक्रवार आहे, पहिला श्रावणी शुक्रवार आहे. सकाळी उठल्यावरच तुम्ही स्नान करून घ्यायचं आहे. महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. स्नान न करता, आंघोळ न करता तुम्ही तसं स्वयंपाक करणं हे देखील चुकीचं आहे. तुम्हाला जर तशी सवय असेल तर ही सवय तुम्ही बदलून टाकायची आहे. आजच्या दिवसापासूनच तुम्ही ही जी सवय आहे तर ती तुमच्या अंगाला लावून घ्या. आधी उठल्याबरोबरच आंघोळ केली पाहिजे आणि त्यानंतर स्वयंपाक किंवा इतर कामं करायची आहेत. तर आधी स्नान करून घ्यायचं, नित्य देवपूजा करायची आहे. त्यानंतर शुक्रवार आहे म्हटल्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन अवश्य करा. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्या. तिथे तुम्ही एक हळदीने स्वस्तिक काढू शकता किंवा ओल्या कुंकवीने स्वस्तिक अवश्य काढा. शुक्रवारी काढलं तर खूप शुभ ठरतं. तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही काढा. मग श्रावणातला शुक्रवार तुम्ही ठरवून ठेवा, या दिवशी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. ही जी गोष्ट आहे तर ती आपल्याला करायची आहे. आणि काय करायचं बघा, अन्नपूर्णा जी मातेची जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ करून घ्या. त्या मूर्तीला दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ती मूर्ती जी आहे तर ती मूर्ती स्वच्छ करून घ्या. एखाद्या तामणामध्ये मूर्ती ठेवायची आहे. आपलं किचन जे आहे तर ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी आपलं किचन जे आहे तर ते संपूर्ण आपल्याला त्याची डीप क्लिनिंग करून घ्यायची आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एखाद्या छोट्याशा पाट्यावरती तामण ठेवायचं. तामणावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदावरती माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे. प्रथम अन्नपूर्णा मातेला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, एक फूल अर्पण करायचं, निरांजनाने ओवाळून घ्यायचं आहे. आपल्या जो आपलं किचन असतो, स्वयंपाकघर असतं, तिथं माता अन्नपूर्णेचा वास असतो. आणि आपल्या किचनमध्ये आपण जर असं स्वस्तिक काढलं तर आपल्याला त्याची शुभ फळं मिळतात. एक सात्विक एनर्जी आपल्याला मिळत असते. आपल्या घरामध्ये जर माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असेल तर बघा, त्या घरामध्ये धनधान्याची तर कमतरता भासतच नाही. शिवाय आजार पण येत नाही. आजार पण घरामध्ये नसेल तर पैसा देखील खर्च होत नाही आणि आपला पैसा हा वाढतच जातो. त्यासाठी अन्नपूर्णा मातेची सेवा प्रत्येक महिलेने करावे. जेव्हा तुम्ही स्वयंपाक कराल ना तेव्हा आपण तुमच्या गॅस शेगडी असेल तर त्या गॅस शेगडीला तुम्ही नमस्कार करा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याचे सिद्ध भिक्षान देहीचे पार्वती किंवा ओम अन्नपूर्णे नमहा असा तुम्ही एकदा जप करा. आणि त्यानंतर नमस्कार करून तुम्ही हा मंत्र म्हणून त्यानंतरच आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करा. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हे एक काम तुम्ही करायला लागा. ही एक सवय तुमच्या अंगाला लावून घ्या आणि बघा तुम्हाला किती फरक जाणवेल. बऱ्याच वेळा काय होतं, आपण घरामध्ये जे जेवण बनवतो ते रुचकरच बनत नाही किंवा त्यामध्ये काहीतरी कमी जास्त होतं किंवा ते जेवण खाऊन घरातील लोक तृप्त होत नाहीत. म्हणजे त्यांना ते जेवण खूप आवडत नाही. म्हणजे खाल्लं म्हणून खायचं पण त्याची स्तुती होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेवण तर खातो पण आपलं मन भरत नाही, पोट भरत नाही किंवा ते जेवण खाऊन आपलं पोट फुगते किंवा आपल्याला जास्त आजारपण येते. अशी समस्या जर घरामध्ये होत असेल तर प्रत्येक महिलेने हे अवश्य करा. आंघोळ केल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये जावा. स्वयंपाकघर हे नीटनेटकं ठेवा. स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो. आपलं जे तांदूळ आहेत किंवा आपल्या स्वयंपाकघरामधलं जे तेल आहे, मीठ आहे तर ते संपूर्ण संपवून देऊ नका. थोडंसं संपत आलं की लगेच ते आपल्याला भरून ठेवायचं आहे. तर ह्या काही छोटे मोठे उपाय जर तुम्ही केले तरी देखील त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे. धान्य अर्पण म्हणजे काय तर मोठमोठ धान्य माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती आपल्याला व्हायचं आहे. त्यासाठी काय करायचं, आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. आपल्या घरातील जे तांदूळ आहे तर ते तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ घेतल्यानंतर आपण माता अन्नपूर्णेची मूर्ती मी तुम्हाला अगोदर सांगितली तशी तामणामध्ये थोड्या अशा अक्षता ठेवून त्यावरती ठेवायची. हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, निरांजनाने ओवाळून घ्यायचं. मोठमोठ धान्य अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती व्हायचं. जसं की
आपण अभिषेक करतो किंवा शिवामूठ वाहतो त्याप्रमाणे आपल्याला उभी मूठ धरून हे धान्य वाहायचं आहे। हे धान्य वाहत असताना शक्यतो तांदळाचा वापर करा। तांदळाचा रंग पांढरा असतो आणि माता अन्नपूर्णेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये ठेवावी। तांदळाचा रंग पांढरा असल्यामुळे आपला त्याचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रह मजबूत होतो। शुक्र ग्रह मजबूत असला की आर्थिक संकटे आर्थिक अडचणी ज्या असतात तर त्या निर्माण होत नाही। त्यासाठी आपल्याला शक्यतो तांदळाचाच वापर करायचा आहे। आणि हे जे धान्य आहे तर ते मुठमूठ धान्य अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती व्हायचं। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती वाहत असताना तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याचे सिद्ध भिक्षान देहीच पार्वती किंवा ओम अन्नपूर्णे नमः किंवा अन्नपूर्णा माता की जय असं म्हणलं तरी सुद्धा चालेल। तुमच्या परीने तुम्हाला जे काही जमेल ना ते तुम्ही म्हणा। म्हणजे एकंदरीत आपल्याला देवाचं स्मरण करायचं आहे। तर देवीचं स्मरण करत करत आपल्याला हे जे धान्य आहे तर ते मूर्तीवरती व्हायचं आहे। आणि मूर्तीवरती कधीपर्यंत व्हायचं? जोपर्यंत मूर्तीच्या खांद्यापर्यंत धान्य येत नाही तोपर्यंत वाहत राहायचं। एकदा की खांद्यापर्यंत धान्य आलं की आपण ते बास करायचं। मूर्तीवरती धान्य किती वाहिलं का हेचा आपण मोजमाप करत बसायचं नाही। तर यानंतर ही जी मूर्ती आहे तर आपण तुम्ही 10-15 मिनिटं तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता। त्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये ठेवायची। तांदळामध्येच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची। हातातील पळी कधीही रिकामी ठेवायची नाही। त्यामध्ये थोडेसे तांदूळ हे अवश्य ठेवावेत। प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर जे तांदूळ आहे तर त्याचं काय करायचं तर जे तांदूळ आहे त्यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे। उरलेले तांदूळ आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे। परंतु त्या धान्य ते जे तांदूळ आहे तर ते घरामध्ये वापरत असताना नॉनव्हेजमध्ये घालायचे नाहीत। त्यासाठी आता श्रावण सुरू आहे त्यामुळे तुम्ही हे जे धान्यामध्ये तुमच्या रोजच्या साठवणीच्या भातामध्ये तांदळामध्ये हे जे तांदूळ आहे तर ते ठेवू शकता किंवा हे जे तांदूळ आहे त्याचा तुम्ही सेपरेट भात करून तो भात ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी वापरून संपून टाकलं तरी सुद्धा चालेल। प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा। हा उपाय केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही। त्यासाठी प्रत्येक महिलेने हा उपाय अवश्य करावा। तुम्हाला काय फरक वाटला ते देखील कमेंट करून सांगा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।